नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, सगळ्यांना शुभ सकाळ. मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा 2025 ची आपण तयारी करत आहोत हे सगळ्यांना माहितीच आहे. आणि टेट 3 जी परीक्षा जी आहे आपली, या परीक्षेमध्ये आपण इंग्रजी विषय हाताशी घेतलेला आहे. यापूर्वीच्या तासिकांमध्ये आपण फाइंडिंग एरर किंवा एरर डिटेक्शन मध्ये सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट वर आधारित जे क्वेश्चन्स होते परीक्षेला येणारे ते पाहिले. त्याच्यानंतर प्रिपोजिशन वर आधारित जे क्वेश्चन्स आहेत एरर डिटेक्शन मध्ये येणारे ते पण आपण पाहिले. त्याच्यानंतरच्या एका भागामध्ये आपण टेन्स, युजेस ऑफ टेन्स यावर आधारित येणारे क्वेश्चन्स पाहिले. आणि आजची शेवटची तासिक आहे, हा आजचा शेवटचा भाग आहे फाइंडिंग एररचा, एरर डिटेक्शनचा. आज आपण आर्टिकल्स वर आधारित जे एरर डिटेक्शन वर क्वेश्चन येतात, फाइंडिंग एरर वर जे क्वेश्चन येतात ते पाहणार आहोत आपण. मित्रांनो, तुम्ही या चारही भागांची जर वाक्य घेतली तर 50-60 वाक्य फाइंडिंग एररची होतील. 50 ते 60 वाक्य फाइंडिंग एररची होतील. आणि वाक्य जितकी घेतली तेवढी कमीच आहेत. जेवढा सराव केला तेवढा कमी आहे. वर्षभर जर मी फाइंडिंग एरर तुम्हाला शिकवलं तरी ते कमीच आहे. असं का मी बोलतोय? मी फक्त एक दिशा दाखवते तुम्हाला की फाइंडिंग एररचे क्वेश्चन येतात कसे आणि कोणत्या टॉपिकवर बेस्ड असतात आणि कशा प्रकारचे क्वेश्चन येतात हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. आणि मागच्या 4 तासिकांपासून किंवा 4 भागांपासून मी तुम्हाला हे दाखवत आहे. आजची शेवटची काय म्हणजे फाइंडिंग एररची तासिका आहे. याच्यानंतरच्या तासिकेमध्ये आपण नक्कीच दुसऱ्या एखाद्या टॉपिककडे जाऊया. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, मी युट्यूबवर व्हॉइस या टॉपिकचे पण व्हिडिओ तुम्हाला टाकत आहे, त्यांना पण तुम्ही पहा. आलं लक्षात तुमच्या? आता पहा, फाइंडिंग एरर मध्ये आर्टिकल्स या टॉपिकवर जे आधारित क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला आर्टिकल टॉपिक आला पाहिजे, समजलं? जेवढा सराव कराल तेवढं कमी आहे, म्हणून सरावात राहा. डेली फाइंडिंग एररचे क्वेश्चन्स पहा. आणखी कुठल्या टॉपिकवर आधारित क्वेश्चन्स फाइंडिंग एरर मध्ये विचारले जाते ते पहा. पण जास्त करून प्रामुख्याने ज्या टॉपिक्सवर त्यांनी काय केलं, फोकस केले ते टॉपिक मी घेतलेले आहेत. चला आजची शेवटची तासिका फाइंडिंग एररची. तर जाऊया पहिल्या क्वेश्चन कडे, फाइंडिंग एररच्या फर्स्ट क्वेश्चन कडे. तुम्ही टाका तिथे टायटल फाइंडिंग एरर किंवा एरर डिटेक्शन किंवा काय एरर डिटेक्शन, टॉपिकचं नाव टाकू शकता आपल्या. चला लगेच आपण घेऊया पहिला क्वेश्चन. हा मित्रांनो, या क्वेश्चन कडे पहा, पहिल्या क्वेश्चन कडे पहा. देर वॉज एन इंटरेस्टिंग आर्टिकल इन द न्यूजपेपर अबाउट द डेंजर्स टू एन एन्व्हायरमेंट. काय क्वेश्चन आहे? देर वॉज एन इंटरेस्टिंग आर्टिकल इन द न्यूजपेपर अबाउट द डेंजर्स ऑफ एन एन्व्हायरमेंट. पहा, हे आहे ऑप्शन ए, आपल्या वाक्याचा ए भाग. हा आहे आपला वाक्याचा बी भाग. हा आहे सी आणि हा आहे डी. 4 पार्ट्स मध्ये डिवाइड केले वाक्य, ए, बी, सी आणि डी. तर वाक्याचा जो पहिला भाग आहे तिथे काही त्रुटी आहे का पहा. देर वॉज एन इंटरेस्टिंग आर्टिकल, एवढ्या भागात काहीच अर्थ नाही मित्रांनो. हे बघा, कर्त्यानुसार क्रियापद आहे, काही अर्थ नाही. आर्टिकल म्हणजे अग्रलेख किंवा आर्टिकल म्हणजे लेख, याच्यामधला न्यूजपेपर मधला. इंटरेस्टिंग ऍडजेक्टिव्ह आहे आणि या ऍडजेक्टिव्ह नुसार इथे एन पाहिजे. इथं काही चूक नाही. पहा, देर वॉज एन इंटरेस्टिंग आर्टिकल, एक मजेशीर असं काय होतं आर्टिकल होतं. कुठं होतं? इन द न्यूजपेपर, वृत्तपत्रामध्ये. इथे काय अर्थ नाही, ऑन द नाही, काही नाही. बरोबर आहे, द आर्टिकल बरोबर आहे, न्यूजपेपर स्पेलिंग बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. अबाउट द डेंजर्स, बघा न्यूजपेपर मध्ये धोक्यांविषयीचं काय होतं, एक आर्टिकल होतं, एक लेख होता. टू एन एन्व्हायरमेंट, टू एन एन्व्हायरमेंट, तर अशा प्रकारचं वाक्य आहे. तर इथं गंमत कशी आहे मित्रांनो, काळजीपूर्वक बघा. ए भागात कुठेही चूक नाही, बी भागामध्ये देखील चूक नाही, सी भागातही चूक नाही. चूक मला डी भागामध्ये आढळते. कशी? टू एन एन्व्हायरमेंट,
एन्व्हायरमेंट हा जो टॉपिक आहे किंवा हा जो विषय आहे किंवा हा जो शब्द आहे एन्व्हायरमेंट, याचा अर्थ काय होतो? पर्यावरण. आणि पर्यावरण हा संख्यावाचक शब्द आहे का? पर्यावरण हा म्हणजे काउंटेबल नाउन आहे का? नाउन आहे. एन्व्हायरमेंट हा नाउन आहे. बघा आर्टिकल कुठे यूज करतात? ए, एन, द. इथे एन हे आर्टिकल वापरलंय. एन्व्हायरमेंट या नामापूर्वी एन हे आर्टिकल वापरलंय, पण इथं एन आर्टिकल येत नाही, इथं ए पण आर्टिकल येत नाही, इथं द पण आर्टिकल येत नाही. आर्टिकल कुठे येतं? संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी. संख्यावाचक नामापूर्वी जे एकवचनी आहे अशा नामापूर्वी ए किंवा एन येतं आणि एका विशिष्ट नामापूर्वी द येतं. आता एन्व्हायरमेंट हा काय नाही, संख्यावाचक नाही, है की नाही? आणि म्हणून इथं काय, इथं ए पण येणार नाही, एन पण येणार नाही. त्यांनी काय केलंय, या शब्दाचं पहिलं अक्षर स्वर आहे. एन्व्हायरमेंट म्हणा, एन्व्हायरमेंट म्हणा, आणि इथं एन त्यांनी मुद्दाम दिले आपली चूक व्हावी म्हणून. पण प्रॉब्लेम असा आहे, पहिलं अक्षर व्यंजन का स्वर आहे हे पाहून आपण ए किंवा एन वापरत नाही, तर तो जे नाम आहे ते नाम संख्यावाचक आहे की असंख्यावाचक आहे हे पण बघणं गरजेचं आहे आर्टिकल ए किंवा एनचा वापर करताना. आणि हे असंख्यावाचक नाम असल्यामुळे इथे ए ही येणार नाही, एन पण येणार नाही, आणि द काय येणार नाही. तर द चे 10-15 नियम आहेत मित्रांनो, म्हणजे 15 ते वरच नियम आहेत, आणि ते नियम तुम्ही पहा डेफिनेट आर्टिकलचे. त्याच्याशिवाय तर तुम्ही इथं सांगू शकणार द काय येतं. इथं मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, द च्या नियमात हे बसत नाही. समजलं? स्पेसिफिक पर्टिक्युलर अशा नामापूर्वी द वापरतात, आणि एन्व्हायरमेंट असा काही स्पेसिफिक वर्ड इथं नाही. आणि म्हणून या वाक्यामध्ये जर त्रुटी कुठे असेल तर ऑप्शन डी मध्ये आहे. का? इथं कोणतंही आर्टिकल नसायला पाहिजे. पहा वाक्य असायला पाहिजे होतं, देअर वॉज अन इंटरेस्टिंग आर्टिकल इन द न्यूज पेपर अबाउट द डेंजर्स. इथं डेंजरचं स्पेलिंग पहा, अबाउट द डेंजर्स टू एन्व्हायरमेंट असं पाहिजे होतं. एन इथं नसायला पाहिजे होतं. समजलं? चला याच्या पुढच्या वाक्याकडे जाऊया. हरिओम. हा मित्रांनो, हे दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य बघा, सगळ्यांनी व्यवस्थित बघा, त्याला वाचा, कुठं काही त्रुटी आहे का बघा. रोनाल्डो इज अ फेमस ऑफ द फुटबॉल. नो एरर, फेमस प्लेअर ऑफ द पाहिजे होते इथं. चला इथं मी आधी लिहितो, इथं प्लेअर शब्द होता, प्लेअर. बघा, रोनाल्डो इज अ फेमस प्लेअर, है की नाही. याच्यानंतर होतं ऑफ द फुटबॉल, आणि हे होतं ऑप्शन सी. आणि यानंतर इथं होतं नो एरर. तर बघा हे दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य बघा मित्रांनो, या वाक्यामध्ये कुठं काही चूक आहे का पहा. तर बघा हे ऑप्शन ए, हे बी, आणि यानंतर हे ऑप्शन सी. आणि जर याच्यामध्ये काही त्रुटी नसेल तर ऑप्शन डी पण त्यांनी दिले. तर आता कुठं काही चूक आहे का या वाक्यामध्ये, वाचूया. रोनाल्डो इज अ फेमस प्लेअर. रोनाल्डो हा एक सुप्रसिद्ध खेळाडू आहे. ऑफ द फुटबॉल, कशाचा? ऑफ द फुटबॉलचा, फुटबॉल या खेळाचा. आणि म्हटलं शेवटी नो एरर. सांगा बरं इथं कुठं काही चूक आहे का? रोनाल्डो इज करता एकवचनी आहे, क्रियापद इज बरोबर आहे. चला याच्या पुढे जाऊया. अ प्लेअर संख्यावाचक एकवचन नाम आहे, त्याच्या पुढे ऍडजेक्टिव्ह आलंय, आणि ऍडजेक्टिव्हच्या पहिल्या अक्षरानुसार आर्टिकल ए इथेच संख्यावाचक एकवचन नाम प्लेअर आहे, आणि म्हणून त्याच्यानुसार आर्टिकल इथे यायला पाहिजे. मग त्याच्यापूर्वी जे विशेषण आहे त्या विशेषणाच्या पहिल्या अक्षरानुसार आर्टिकल ए किंवा एन येते. इथं बरोबर आहे, फेमसचा पहिला अक्षर असल्यामुळे इथे ए येते. चला याच्या पुढे चला, इथं काही चूक नाही. ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये काही चूक आहे का बघा. ऑफ द फुटबॉलचा. तर मित्रांनो इथं चूक आहे. हे बघा, कोणत्याही खेळाच्या नावापूर्वी, फुटबॉल इथे खेळाचं नाव आहे, त्या वस्तूची ते गोष्ट करण्यात आलंय. बघा तो फुटबॉल खेळत होता म्हणून झालंय, तो फुटबॉलचा म्हणजे फुटबॉल या खेळाचा, तो काय आहे, सुप्रसिद्ध खेळाडू आहे म्हणाले. मग इथं खेळाचं नाव दिलंय, फुटबॉल हे खेळाचं नाव आहे, आणि खेळाच्या नावापूर्वी ए, एन यासारखे आर्टिकल वापरत नाहीत. एक गोष्ट, कारण का खेळाचं नाव संख्यावाचक नसतं, आणि संख्यावाचक एकवचन नावापूर्वी आर्टिकल ए किंवा एन येतं. आता द काय येत नाही, तर द हे बघा कुठल्याही विशेष नामापूर्वी द म्हणजे वापरत नाहीत. आणि जर समजा तुम्ही विशेष नामापूर्वी प्रॉपर नामापूर्वी द वापरत असाल तर मग त्याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य असली पाहिजे, आणि त्याचे 15 नियम आहेत, 15 पेक्षा जास्तही आहे समजा.
म्हणजे फुटबॉल हा जो शब्द आहे ते एका खेळाचं नाव आहे आणि खेळाच्या नावापूर्वी आर्टिकल द वापरत नाहीत. द क्रिकेट म्हणत नाहीत, आहे की नाही, द फुटबॉल म्हणत नाहीत आणि म्हणून काय होतं इथं आर्टिकल द येत नाही. ऑप्शन सी मध्ये चूक आहे. तुमची आर्टिकल्सवर पकड चांगली पाहिजे. आर्टिकल हा टॉपिक मजबूत पाहिजे तरच अशा प्रश्नांची उत्तरं आणि मी सांगलेली कारणं तुम्हाला समजतील. चला याच्यानंतरच्या नियमाकडे जाऊया, याच्यानंतरच्या वाक्याकडे जाऊया. क्रमांक 3चं वाक्य पहा. कळलं इथं काय प्रॉब्लेम आहे? खेळाच्या नावापूर्वी कोणतेही आर्टिकल वापरत नाहीत. इट वॉज द व्हेरी वेल डायरेक्टेड फिल्म अँड वी एन्जॉयड इट, नो एरर. इट वॉज अ व्हेरी वेल डायरेक्टेड फिल्म अँड वी एन्जॉयड इट, नो एरर. ती खूप चांगल्या रीतीनं निर्देशित केलेली काय होती? फिल्म होती. तो चांगल्या रीतीनं निर्देशित केलेला, दिग्दर्शित केलेला चित्रपट होता, असं वाक्य आहे. अँड वी एन्जॉयड इट. दुसरं वाक्य काय म्हणते? अँड वी एन्जॉयड इट, आणि आम्ही त्याचा आनंद घेतला, असं हे वाक्य आहे. चूक आहे का बघूया. कर्त्यानुसार क्रियापद बरोबर आहे, कर्ता एकवचनी, क्रियापद बरोबर आहे. द व्हेरी वेल डायरेक्टेड फिल्म. फिल्म हा जो शब्द आहे तो संख्यावाचक एकवचनी शब्द आहे, संख्यावाचक एकवचनी नाम आहे. फिल्म हा जो शब्द आहे एक स्पेसिफिक नाउन नाही. फिल्म हा शब्द स्पेसिफिक किंवा एखादं पर्टिक्युलर नाउन नाही. एखादं नाम जर पर्टिक्युलर असेल किंवा स्पेसिफिक असेल तर अशा नामापूर्वी द वापरतात. एखादं नाम पर्टिक्युलर असेल, स्पेसिफिक असं नाम असेल तर त्याच्यापूर्वी द येते. नॉन स्पेसिफिक नामापूर्वी द वापरत नाहीत आणि म्हणून आता हे फिल्म जे नाम आहे याच्यापूर्वी आर्टिकल आलं पाहिजे होतं, पण त्याच्यापूर्वी एक विशेषण आलंय म्हणून त्या विशेषणापूर्वी एक क्रियाविशेषण आले, त्याच्यापूर्वी एक क्रियाविशेषण आलंय, तर मग आर्टिकलची जागा ही येते. समजलं? म्हणजे या नामाकरिता आर्टिकल वापरायला पाहिजे, पण त्याच्यापूर्वी आलेल्या विशेषणाच्या किंवा क्रियाविशेषणाच्या आधी. मग आता पहा, या नामाबद्दल हा शब्द माहिती दिलाय, हा विशेषण आहे, आणि या विशेषणाबद्दल हा शब्द दिलाय, हा क्रियाविशेषण आहे, आणि या क्रियाविशेषणाबद्दल हा शब्द अधिक माहिती दिला, हा क्रियाविशेषण आहे. आर्टिकल इथं यायला पाहिजे होतं, पण आर्टिकल इथं द येत नाही. हा जास्तीत जास्त अ येऊ शकतं. इट वॉज अ व्हेरी वेल डायरेक्टेड, इट वॉज अ व्हेरी वेल डायरेक्टेड फिल्म अँड वी एन्जॉयड इट. इथं अ आर्टिकल आलं पाहिजे होतं, तर या नियमानुसार इथं द येत नाही. समजलं? तर मग हे स्पेसिफिक नाव नाही, एखाद्या पर्टिक्युलर फिल्मचं नाव नाही, फक्त त्यांना फिल्म म्हटलंय म्हणून इथं अ आर्टिकल येतं. चला याच्या पुढच्या क्वेश्चनला घेऊया. हा चला सगळ्यांनी लक्ष द्या. 4थ्या क्रमांकाच्या वाक्याकडे या आणि 5व्या क्रमांकाचं वाक्य सुद्धा बघू शकता तुम्ही, पण आधी आपण बघूया 4थ्या क्रमांकाचं वाक्य. या वाक्याला मी वाचतो बघा. इट वॉज अ सरप्राइजिंग टू रिसीव्ह द गिफ्ट, बघा, फ्रॉम माय ब्रदर, आणि म्हटलं शेवटी नो एरर. 4 ऑप्शन दिलेत आणि 4थ्या ऑप्शन मध्ये नो एरर पण म्हटलंय. इट वॉज अ सरप्राइजिंग, इट वॉज अ सरप्राइजिंग, ते सरप्राइजिंग होतं. टू रिसीव्ह द गिफ्ट, ती गिफ्ट मिळवणं, है की नाही. फ्रॉम माय ब्रदर, नो एरर. तर ह्या वाक्यामध्ये कुठं काही त्रुटी आहे का विचारलंय. काळजीपूर्वक जर वाचलात मित्रांनो तुम्ही तर चूक या ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसून येईल. काय चूक आहे बघा. हा कर्ता आहे, हे क्रियापद आहे पण हेल्पिंग वर्ब आहे, क्रियापद आहे कोणतं? सहाय्यक क्रियापद, आणि हे मुख्य क्रियापद आहे. हे मेन वर्ब आहे, मेन वर्ब सरप्राइजिंग, 4th फॉर्म ऑफ द वर्ब आहे, चालू काळाचं क्रियापद आहे, आणि व सांगते की हा भूतकाळ आहे, म्हणजे हे वाक्य चालू भूतकाळाचं आहे. इट वॉज सरप्राइजिंग असं पाहिजे होतं. इट वॉज सरप्राइजिंग टू रिसीव्ह द गिफ्ट फ्रॉम माय ब्रदर, नो एरर, है ना. मग झालं काय, इथं क्रियापदाच्या पूर्वी त्यांनी आर्टिकल लिहिलंय, मुख्य क्रियापदापूर्वी त्यांनी आर्टिकल घेतलंय. सरप्राइजिंग हा शब्द नाउन नाही या वाक्यामध्ये. सरप्राइजिंग हा शब्द नामाचं देखील काम करतो. आयएनजी लावलेले शब्द नाम म्हणून सुद्धा काम करतात, आयएनजी लावलेले शब्द विशेषण म्हणून सुद्धा काम करतात, पण या वाक्यामध्ये सरप्राइजिंग हा शब्द क्रियापद आहे. इट वॉज सरप्राइजिंग असं जर असतं ते आश्चर्यकारक होतं, तर मग ते नामाचं काम झालंय. पण इट वॉज सरप्राइजिंग टू रिसीव्ह द गिफ्ट, ते आश्चर्यकारक होतं, आश्चर्यजनक होतं. क्रियापद आहे, क्रिया चालू बघा, चालू भूतकाळाचं वाक्य आहे. क्रियापदाच्या 4थ्या रूपापूर्वी आर्टिकल लिहिलंय त्यांनी ए. तर क्रियापदापूर्वी कोणतंही क्रियापद असू द्या, पहिलं, दुसरं, तिसरं, 4थं रूप, मूळ रूप, क्रियापदाच्या पूर्वी आर्टिकल कोणतंही येत नाही, कोणत्याही प्रकारचं. ए एन द यापैकी कोणतेही आर्टिकल येत नाही. त्यांनी इथं आर्टिकल वापरून चूक केली आहे म्हणून चूक इथं आहे. आणि इथं ऑप्शन आपल्याला देतो बघा, नो एरर.
तर नो एरर यासाठी दिलं की आपल्याला दिसूच नाही एरर इथं आहे इथे एरर, आणि म्हणून काळजीपूर्वक पाहत राहा, डायरेक्ट इकडे येऊ नका. तर चूक आहे ऑप्शन ए मध्ये. झालं. आता 5व्या क्वेश्चन कडे या. दिस इज ओनली मिस्टेक, दिस इज ओनली मिस्टेक he has made in the dictation. This is only mistake he has done in the डिक्टेशन म्हटलं. डिक्टेशन म्हणजे हुकुमशाही, हुकुमशाहीमध्ये केलेली त्यांना सगळ्यात मोठी ही काय आहे, चूक आहे. तर इथं चूक कुठं आहे बघा, दिस क्रियापद आहे, करता आहे, याच्यानुसार क्रियापद इज बरोबर आहे. दिस इज ओनली मिस्टेक, बघा बरं तिथं ही एकमेव चूक आहे. मिस्टेक हा शब्द नाम आहे, संख्यावाचक नाम आहे, आणि नुसतं इथं मिस्टेक शब्द आला असता तर इथं मी आर्टिकल घेतलं असतं पण मिस्टेक या शब्दाच्या पूर्वी ओनली शब्द आलाय. मिस्टेक या शब्दाच्या पूर्वी ओनली शब्द आलाय, आणि ओनली हा शब्द काय करतो, स्पेसिफिक नामाचा निर्देश करतो, एका स्पेसिफिक बाबीकडे काय करतो, निर्देश करतो. इट इज द मिस्टेक, हीच ती मिस्टेक आहे अशा अर्थानं. आणि म्हणून ओनली या नामापूर्वी आर्टिकल, माफ करा, ओनली या विशेषणापूर्वी, मिस्टेक या नामाबद्दल ओनली हा शब्द माहिती दिलाय, आणि या विशेषणापूर्वी आर्टिकल पाहिजे होतं द. बघा मित्रांनो, इथं गरज नसताना आर्टिकल दिले अ, आणि इथं गरज असताना कोणतेही आर्टिकल दिलं नाही. इथं कोणत्या आर्टिकलची गरज नव्हती, आर्टिकल मुद्दाम अ लिहिलं आणि फाइंडिंग एरर म्हटलंय किंवा फाइंड एरर म्हटलंय. आणि इथं काय केलंय, आर्टिकल गरज असताना आर्टिकल दिलं नाही. म्हणजे काय करतात परीक्षेमध्ये, आर्टिकल मुद्दाम बी टाकू शकतात, आणि तिथं चूक तुम्हाला दाखवावं लागते. कधी कधी असताना गरज तिथं देत नाहीत, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे काय एरर्स शोधावे लागतील. इथं गरज होती द या आर्टिकलची, म्हणजे ऑप्शन बी चूक आहे. कोणतं चूक आहे, ऑप्शन बी. चला आता 6th आणि 7th क्वेश्चन कडे जाऊया. 7वं वाक्य अचूक वाचा. तुमच्या समोर 7व्या क्रमांकाचं वाक्य आहे, अचूक वाचा. 2 एल्डरली लेडीज, 2 वयस्कर महिला, नरेटेड अँड रॅदर डबल आला बघा शब्द, मी डबल लिहिला आहे, इथं असं करतो आहे की नाही, नरेटेड अँड असं आहे इथं, रॅदर इम्प्रोवेबल स्टोरी टू द पोलीस, नो एरर. आता 2 एल्डरली लेडीज ऑप्शन ए आहे, नरेटेड अँड रॅदर हे ऑप्शन बी आहे, इम्प्रोवेबल स्टोरी टू द पोलीस हे ऑप्शन सी आहे, आणि नो एरर हे ऑप्शन डी आहे. तर वाक्यामध्ये कुठं चूक आहे, 2 एल्डरली लेडीज हा आपला सब्जेक्ट आहे, करता आहे, याच्यानुसार या वाक्याचं क्रियापद इथं आले नरेटेड अँड रॅदर. बघा चूक इथं सापडते तुम्हाला, अँड रॅदर इम्प्रोबेबल स्टोरी. बघा एक गंमत आहे मित्रांनो, स्टोरी या नामाबद्दल इम्प्रोबेबल हा शब्द अधिक माहिती द्यायला हा विशेषण आहे, आलं की नाही. आणि या विशेषणापूर्वी रॅदर शब्द आलाय. आता रॅदर इम्प्रोबेबल म्हणजे ऍडजेक्टिव्ह बद्दल हा अधिक माहिती द्यायला, हा क्रियाविशेषणाचं काम करायला. आता एक गंमत सांगतो, नामाबद्दल माहिती देणाऱ्याला विशेषण म्हणतात, विशेषणाबद्दल माहिती देणाऱ्याला क्रियाविशेषण म्हणतात. स्टोरी हा शब्द संख्यावाचक एकवचनी नाम आहे. स्टोरी हा शब्द संख्यावाचक एकवचनी नाम आहे. संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी आर्टिकल ए किंवा एन येतं. जर असं समजा की हे दोघेही शब्द नसते, रॅदर आणि इम्प्रोबेबल, तर इथं आर्टिकल अ आलं असतं. 2 एल्डरली लेडीज नरेटेड अ स्टोरी असं वाक्य असतं. 2 एल्डरली लेडीज नरेटेड अ स्टोरी असं असतं वाक्य, पण त्याच्यापूर्वी इम्प्रोबेबल ऍडजेक्टिव्ह आल्यामुळं, समजलं की नाही, आर्टिकल इथं यायला पाहिजे, पण इथं पण रॅदर शब्द आल्यामुळे आर्टिकल घ्यायला जागा इथं आहे. आणि हे जे आर्टिकल वापरतात, संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी आर्टिकल वापरतात, पण त्याच्यापूर्वी जर एखादं विशेषण असेल किंवा त्या विशेषणापूर्वी एखादं क्रियाविशेषण असेल, तर त्या बघा त्या विशेषणाच्या किंवा त्या क्रियाविशेषणाच्या पहिल्या अक्षरानुसार आर्टिकल वापरतात. मग या नामाबद्दल हा शब्द माहिती दिलाय, याच्यापूर्वी आर्टिकल आला असतं इथं तर ॲन आला असतं, पण या विशेषणाबद्दल हा शब्द अधिक माहिती दिलाय, आणि म्हणून याच्या पहिल्या अक्षरानुसार आर्टिकल या नामासाठी घ्यावं लागतं. आणि याचं पहिलं अक्षर आर आहे, व्यंजन आहे, कन्सोनंट आहे. मग कन्सोनंट असल्यामुळे इथं अ पाहिजे होतं आर्टिकल, समजलं का. रॅदर या शब्दाच्या पहिल्या अक्षरानुसार आपल्याला आर्टिकल घ्यावं लागतं, आणि इम्प्रोबेबल या शब्दाच्या पहिल्या अक्षरानुसार नाही. आणि म्हणून इथं बघा आर्टिकल एनच्या जागी ए यायला पाहिजे होतं. ऑप्शन बी मध्ये चूक आहे. काय आहे बघा, 2 एल्डरली लेडीज नरेटेड अ रॅदर इम्प्रोबेबल स्टोरी असं पाहिजे होतं. तर इथं अ आर्टिकल पाहिजे होतं किंवा ए आर्टिकल पाहिजे होतं. तर ऑप्शन बी मध्ये चूक आहे. चला आता क्वेश्चन नंबर 8 कडे या. काळजीपूर्वक वाचा. ऑल्दो दिस इज
नॅरोएस्ट स्ट्रीट, बघा कॉमा इथं कॉमा, मेनी लार्ज ट्रक्स, बघा हे इथं ऑब्लिक करायला पाहिजे होतं, ऑल्दो दिस इज एन नॅरोएस्ट स्ट्रीट ऑब्लिक मेनी लार्ज ट्रक्स कॅन एंटर इट. 4 ऑप्शन्स आहेत, 4 भाग दिलेत. ऑल्दो दिस इज, इथं काही प्रॉब्लेम नाही, ऑल्दो कंजक्शन आहे, दिस हे कर्त्यानुसार इज क्रियापद बरोबर आहे. अ नॅरोएस्ट इथं चूक आहे बघा. स्ट्रीट हा शब्द जो आहे, रस्ता हा जो शब्द आहे नाउन आहे, संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी आर्टिकल ए किंवा एन येतं, पण त्याच्यापूर्वी जर असं विशेषण आलं असेल किंवा त्याच्यापूर्वी एखादं क्रियाविशेषण आलं असेल तर त्याचं पहिल्या अक्षरानुसार आपल्याला आर्टिकल वापरावं लागतं. नॅरोएस्ट हा जो शब्द आहे तो विशेषण आहे, आणि कोणतं विशेषण आहे? नॅरोवर, नॅरोएस्ट सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषणाचं तमभावाची रूप आहे. नियम आहे, विशेषणाच्या तमभावाची रूपापूर्वी द आर्टिकल वापरतात. नियम काय आहे? वी यूज आर्टिकल द बिफोर द सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह. वी यूज आर्टिकल द बिफोर द सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह. आणि इथं म्हणून इथं द पाहिजे होतं, त्यांनी अ लिहून चूक केली, बाकी इथं कुठेच चूक नाही. आणि म्हणून हे ऍडवर्ब क्लॉज ऑफ, जर क्लॉजची गोष्ट केली ना, हे ऑल्दो वालं वाक्य ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टचं वाक्य आहे, आणि ऑल्दो कंजक्शन जोडले मिश्र वाक्य आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. पण याच्यामध्ये इथं काय आहे? आर्टिकलची चूक आहे. ऑप्शन बी चुकीचं आहे. पहिले आपण क्वेश्चन मध्ये म्हणजे 8व्या, हे जे क्वेश्चन पाहिलं याच्या आधीचा 7व्या क्वेश्चन मध्ये बघा बी ऑप्शन चुकीचं आहे, आणि 8व्या मध्ये सुद्धा बीच ऑप्शन चुकीचं आहे. कळलं? या चुका तुम्ही लक्षात घ्या. अशा प्रकारची वाक्य विचारली जातात, तुम्हाला इत्यंभूत माहिती पाहिजे सगळ्या प्रकारचे. पहा मित्रांनो, 9व्या क्रमांकाचं वाक्य बघा. होल कंट्री, सर्व देश, अप्लाउडेड द करेज, सर्व देशानं कौतुक केलं. अप्लाउडेड कशाचं? द करेज, साहसाचं. कोणाच्या? ऑफ आवर सोल्जर्स, आमच्या सैनिकांच्या. सर्व देशानं आमच्या सैनिकांच्या साहसाचं कौतुक केलं. तर मित्रांनो, कुठं चूक आहे? तर तसं पाहायला गेलं तर वाक्यामध्ये कुठेही चूक नाही वाटते अशी. पहा, कंट्री हा एक सब्जेक्ट आहे, याच्यानुसार इथं वर्ब आलाय, काही प्रॉब्लेम नाही. होल कंट्री अप्लाउडेड, सर्व देशानं कौतुक केलं. द करेज, साहसाचं, इथं द येतं, काही प्रॉब्लेम नाही. ऑफ आवर सोल्जर्स, मग प्रॉब्लेम कुठं आहे? प्रॉब्लेम एखादा घ्या मित्रांनो, या होल या शब्दापूर्वी आर्टिकल पाहिजे होतं द. कोणतं आर्टिकल पाहिजे होतं? द. पहा, असे काही शब्द असतात, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आता हा जो होल शब्द आहे की नाही, हे ऍडजेक्टिव्ह आहे, आणि अशा शब्दांच्या पूर्वी आर्टिकल द वापरतात. द होल, संपूर्ण देश, द होल, आहे की नाही. तर मग अशा प्रकारे हिस्सा वगैरे, पार्ट वगैरे, भाग वगैरे दाखवणाऱ्या अशा शब्दांच्या पूर्वी द वापरावं लागतं. समजलं? आता त्याच्या पुढे चला ऑप्शन 10 कडे या. माफ करा, क्वेश्चन नंबर 10 कडे या. व्हेन आय मेट, बरं इथलं कोण चुकलेलं आहे? ऑप्शन ए चुकलं आहे. इथं पाहिजे होतं आर्टिकल द, त्यांनी दिलं नाही म्हणून चुकलं. नाही दिलं म्हणून चुकते, कधी कधी एक्स्ट्रा दिलं म्हणून चुकते, कधी कधी चुकीचं दिलं म्हणून चुकते. व्हेन आय मेट अकबर पदमसी, व्हेन आय मेट अकबर पदमसी, जेव्हा मी अकबर पदमसींना भेटलो. वन ऑफ द पायोनियर्स ऑफ इंडियन आर्ट, जे इंडियन आर्टचे वन ऑफ द काय पायोनियर्स आहेत, म्हणजे इंडियन आर्टच्या अनेक पायोनियर्स पैकी एक आहेत. तर मित्रांनो इथं पहा, इथं आर्टिकल ए होतं. वन ऑफ अ पाहिजे, म्हणजे त्यांनी दिलं होतं वन ऑफ. आणि आपल्याला कसं असते, शिकवण्याला माहित असते की चूक इथं नसायला पाहिजे, आणि ती लिहिण्याच्या ओघामध्ये माझ्याकडून करेक्ट लिहिण्यात आलं होतं. तर हे बघा, त्यांनी दाखवली चूक इथं आहे. व्हेन आय मेट अकबर पदमसी, वन ऑफ अ पायोनियर्स असं त्यांनी दिलं होतं, ऑफ इंडियन आर्ट, ही वॉज 87 बट स्टील अलर्ट अँड ऍक्टिव्ह. जेव्हा मी पदमसींना भेटलो, अकबर पदमसींना, कोण आहेत ते एक पायोनियर आहेत. पहिल्यांदा एखाद्या बाबीची सुरुवात करण्याला पायोनियर म्हणतात. कशाचे? इंडियन आर्टचे, भारतीय कलेचे. ही वॉज 87, ते 87 वर्षाचे होते. बट स्टील अलर्ट अँड ऍक्टिव्ह, आणि आताही ते दक्ष आणि क्रियाशील होते, असं वाक्य आहे. तर मग कुठे चूक आहे? तर बघा, वन ऑफ या शब्दसमूहाच्या पूर्वी कधीच ए किंवा एन वापरत नाहीत. वन ऑफ या शब्दसमूहासोबत दच येतं नेहमी. वन ऑफ द, च्यापैकी एक. वन ऑफ द म्हणजे काय? च्यापैकी
एक असा अर्थ होतो. वन ऑफच्या नंतर अँड येत नाही तर द आर्टिकल येतं, इथं द पाहिजे होतं. ऑप्शन बी मध्ये चूक आहे. तर अशा रीतीने मित्रांनो या चुका तुम्हाला फाईंड कराव्या लागतील, शोधाव्या लागतील. चूक शोधण्यासाठी आपल्याला एखाद्याची चूक लक्षात येण्यासाठी ते सगळे नियम आपल्याला माहीत पाहिजेत. आता आर्टिकलवर आधारित जे क्वेश्चन्स आपण घेतले होते फाइंडिंग एरर मध्ये, याचा अर्थ असा आहे की आपल्याला आर्टिकल हा टॉपिक इत्यंभूतरित्या आला पाहिजे. एच्या वापराचे नियम, एनच्या वापराचे नियम, आर्टिकल च्या वापराचे नियम आपल्याला माहीत पाहिजेत. कारण की नाही, जर वेळ मिळाला भविष्यात तर नक्कीच मी आर्टिकल हा टॉपिक तुम्हाला शिकवेन, सगळे नियम त्याचे शिकवेन, ए अँड चा वापर शिकवेन. थांबतो मी इथं. धन्यवाद. आणि फाइंडिंग एररचा अभ्यास करणं सोडू नका. काही अडचण असेल, एखादा क्वेश्चन या आपण शिकलेल्या टॉपिकच्या बाहेरचा असेल तर नक्की त्याच्यावरची काय करू शकता, प्रश्न मला विचारू शकता. बरोबर आहे. आणि मी तुम्हाला त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. तर थांबतो मी इथं. बेस्ट ऑफ लक सर्वांना. धन्यवाद.